येतो का आवाज? हा येतोय. करायचं सुरुवात? हा मी सुरुवात करतो, फक्त ओळख करून देतो. तुम्ही आधी रेकॉर्डिंग होते का नीट बघून घ्या. हा होते, रेकॉर्डिंग चालू आहे. रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर कर्मवीर रोहराव पाटील अर्थात अण्णा यांची पुण्यतिथी आणि त्यानिमित्तानं रयत विज्ञान परिषद, आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि सातारा जिल्हा विज्ञान परिषदेच्या वतीनं आज विज्ञान शिक्षकांच्यासाठी आज उद्या आणि परवा 3 दिवस कार्यक्रम आपण आयोजित करतोय. आजच्या कार्यक्रमासाठी कुंभी बाबा विज्ञान केंद्राचे कृती संशोधन अधिकारी म्हणूया आपण, जे टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत, डॉक्टर नरेंद्र देशमुख सर. नरेंद्र देशमुख सरांची ओळख सांगायची झाली तर ते कृती संशोधक आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणामध्ये ते कार्यरत असतात. प्रयोगातून आणि प्रकल्पातून कोणत्या पद्धतीने विज्ञान प्रसार आणि प्रचार करायचा आणि शिक्षण द्यायचं हे त्यांनी गेले अनेक वर्ष अभ्यासलेलं आहे आणि त्याच्या अनेक पुस्तकांच्या मध्ये ते लिहिलेलं आहे. वृत्तपत्र मासिकामध्ये ते लिहित असतात. त्यांची जवळजवळ 10 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. 6 अभ्यासक्रमाच्या निर्मितीमध्ये सहभागी आहेत. ओपन एज्युकेशनच्या संदर्भातलं त्यांचं काम महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सरांनी संशोधन अधिकारी म्हणून ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागामधल्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी भरपूर काम केलेलं आहे. विज्ञान प्रदर्शनामध्ये, बाल विज्ञान परिषदेमध्ये, इन्स्पायर कॅम्प आणि नॅशनल टीचर सायन्स कॉन्फरन्समध्ये ते मार्गदर्शक म्हणून काम करत असतात. रयत शिक्षण संस्थेच्या अनेक प्रकल्पांमध्ये सरांनी सहभाग घेतलेला आहे. चारही विज्ञान जी काही आपण परिषदा भरवल्या होत्या त्या सर्व परिषदामध्ये सरांचं योगदान अनन्यसाधारण आहे. रयत विज्ञान केंद्र जे आपल्याला सातारला मिळालेलं आहे, त्या रयत विज्ञान केंद्राच्या स्थापनेपासून किंवा त्याच्या मान्यतेपासून सरांनी अत्यंत महत्त्वाचं मदत रयत शिक्षण संस्थेला केलेली आहे. पुढच्या अमरावतीच्या असलेल्या आणि सध्या पनवेलमध्ये राहत असलेल्या या नरेंद्र देशमुख सरांचं योगदान बाहेरच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या पण वेगवेगळ्या परिषदांमध्ये दिसून येतं. सरांनी आतापर्यंत सायप्रस, इजिप्त, जॉर्डन, अमेरिका, फिलिपाईन्स, स्वीडन, थायलंड, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका, बोस्वानिया, मलेशिया, सिंगापूर येथे शैक्षणिक व्हिजिट्स त्यांनी दिलेल्या आहेत. संशोधनासाठी ते तिथे गेलेले आहेत, प्रशिक्षण देण्यासाठी तिथे गेलेले आहेत. ते जरी MSc असले तरी MSc आहेत, MAd आहेत, MA आहेत, MPhil, PhD आणि पोस्ट डॉक्टरल सुद्धा त्यांनी केलेले आहे. जीवशास्त्रातल्या चुकीच्या संकल्पनांच्या संदर्भातलं त्यांचं संशोधन महत्वाचं आहे. आज आपल्याला ते विविध देशातील जे काही विज्ञान शिक्षण आहे त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. देशमुख सर. नमस्कार. स्क्रीन शेअर करण्याचे मला राईट देताय का? हो, दिले. हा ओके. दिसतोय प्रेझेंटेशन दिसतंय सर तुम्हाला? दिसतंय. ओके. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आणि विज्ञान शिक्षण यावरती 3 दिवसाचं हे सत्र, ऑनलाईन सत्र विज्ञान शिक्षकांसाठी आज कर्मवीरांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलं गेलेलं आहे. आणि या कर्मवीरांच्या कार्याला मी अभिवादन करून माझं सेशन सुरुवात करतोय. हे आजचं जे सत्र आहे हे प्रामुख्याने विज्ञान शिक्षणामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये कशा पद्धतीने घडामोडी चालू आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि हे सत्र आयोजनामध्ये माझे मित्र डॉक्टर कुंभार सर, रयत विज्ञान परिषद सातारा जिल्हा
विज्ञान शिक्षक संघटना संघ आणि आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा या तिघांची मेळ सरांनी एकत्र घालून दिलेली आहे. आणि त्या निमित्ताने आज आपण असं म्हणूया की खरी ही कर्मवीरांना आपण वंदन करत आहोत या आपल्या कार्यामधनं. कर्मवीरांना पण अपेक्षित असं होतं की जास्तीत जास्त शिक्षणामध्ये वेगवेगळे उपक्रम प्रयोग केल्या जावेत, नवनवीन विचार प्रवाह आपणास माहिती व्हावेत आणि शिक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचावं, तळागाळापर्यंत पोहोचावं आणि त्याचा प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग व्हावा असा कर्मवीरांचा नेहमीच प्रयत्न राहिला. असो, तर आजच्या या सेशनमध्ये आपण थोडा प्रयत्न असा करणार आहोत की विज्ञान शिक्षण म्हणजे काय, त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशामध्ये कशा पद्धतीचं विज्ञान शिक्षण आहे आणि आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या दृष्टीने आपल्याला काय काय नवीन नवीन गोष्टी काय म्हणूया आपण शिकाव्या लागतील किंवा आपल्याला त्याचा वापर करावा लागेल जेव्हा आपण ह्याचं इम्प्लिमेंट करू. आणि आता सध्याचं नवीन काय विचार प्रवाह या संदर्भातला आलेला आहे. तर ह्या काही बाबी आता आपल्या सर्वांना थोडक्यात आपण समजून घेऊया. आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता तर या विज्ञान शिक्षणाला खूपच महत्त्व आलेलं आहे. आपण आता वर्तमानपत्रातनं, टी व्हीवरती किंवा वेगवेगळ्या माध्यमातनं, सोशल मीडियामधनं विविध आजचा सध्याचा जो काळ आहे, म्हणजे काय म्हणूया की ही जी काही कोविडची जी काही स्थिती आहे, त्या कोरोनाच्या संदर्भात ज्या काही बातम्या येत आहेत, विविध बातम्या नाही म्हटलं तरी थोड्या बहुत प्रमाणात काही अंशी एक अंधश्रद्धा निर्माण करण्याचं कार्य वेगवेगळ्या या माध्यमातून होत आहे. आणि या परिस्थितीमध्ये विज्ञान शिक्षण खरंच खूप आवश्यक आहे. आता विज्ञान म्हणजे काय, तर विज्ञान म्हणजे दुसरं काही नसून विज्ञान म्हणजे आपल्या सभोवताली जो काही निसर्ग आहे त्याला समजून घेणे आणि त्याचा एक पद्धतशीर सिस्टमॅटिक स्टडी ज्याला असं म्हणूया, तो या विज्ञानामध्ये अपेक्षित असतो. आणि विज्ञान हा शब्द सायन्शिया, ज्याला आपण विज्ञान म्हणजे सायन्स म्हणतो इंग्रजीमध्ये, हा सायन्स हा शब्द लॅटिन शब्द सायन्शिया यावरून आलेला आहे आणि त्याचा अर्थ ज्ञान असा आहे, नॉलेज असा आहे. त्यानंतर याच्या ज्या काही शाखा आपण अभ्यासतो, काही आज जरी आपण सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यास करत असलो तरी काही येतानंतर आपण या विज्ञानाच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र अशा विविध शाखांचा अभ्यास करत असतो. तर या विज्ञानामध्ये प्रामुख्याने आपल्या असं लक्षात येतं की 2 मुख्य शाखा आहेत. एक म्हणजे नॅचरल सायन्स आणि दुसरं म्हणजे सोशल सायन्स. नॅचरल सायन्समध्ये प्रामुख्याने आपण आपल्या सभोवताली ज्या काही निसर्गामधल्या घडामोडी आहेत त्याचा अभ्यास करतो. तर दुसऱ्या बाजूला याच्यामध्येच आपण असा विचार करतो की मानवी वर्तन, समाज, त्यामध्ये राहणारे वेगवेगळे घटक या सगळ्यांचा इथे आपण अभ्यास करत असतो, ज्याला आपण सोशल सायन्स म्हणतो. आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा आपण सायन्स शिक्षण विज्ञानाचा अभ्यासक्रमाच्या संदर्भात चर्चा करत असतो किंवा विज्ञान शिक्षणाबद्दल विचार करत असतो, तेव्हा त्यामध्ये नक्कीच अध्यापनाची विज्ञानामधली प्रक्रिया एक महत्त्वाचा घटक असतो. त्यानंतर त्याच्यामधलं विज्ञानातले जे काही संकल्पना असतील, काही मुद्दे असतील, त्यानंतर विज्ञानाची जी प्रक्रिया आहे, प्रोसेस, सायन्स प्रोसेस, आणि त्यानंतर एक महत्त्वाचा भाग म्हणजे सोशल सायन्स आणि टीचिंग पेडॅगॉजी या सर्व बाबींचा एज्युकेशनमध्ये समावेश होतो. आपल्या असं लक्षात येतं की विज्ञानामध्ये सायन्स कंटेंट, विज्ञान शिक्षणामध्ये सायन्स प्रोसेस, सोशल सायन्स अँड सम टीचिंग पेडॅगॉजी या बाबींचा समावेश विज्ञान शिक्षणामध्ये केला गेलेला असतो आणि तो आपण अभ्यासत आहोत अनेक वर्षापासून. आता जेव्हा आपण म्हणतो की आता आम्हाला वेगवेगळ्या देशांमधला विज्ञान शिक्षणाबद्दल माहिती करून घ्यायची आहे, म्हणजे नेमकं आपण काय करायचं आहे, तर आपल्या असं लक्षात येतं की आपण त्या देशामध्ये त्या विषयाच्या म्हणजे प्रामुख्याने आपण जेव्हा शिक्षण पद्धतीचा विचार करत असतो तेव्हा आपण असा प्रयत्न करतो की त्या देशामधले त्यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय आहे किंवा राष्ट्रीय शिक्षण विषयक आराखडा काय आहे या संदर्भातली आपण
माहिती घेत असतो आणि त्या माहितीमध्ये मग विज्ञानासंदर्भातलं काय माहिती आहे, जसं इतर विषयासंदर्भात आहे विज्ञान, गणित, समाजशास्त्र, भाषा, तसंच वेगवेगळ्या विषयांसंदर्भात त्यांचा भर कशावरती आहे, त्यांच्या देशाच्या दृष्टीने त्यांनी कोणत्या मूल्यांना किंवा किंवा कोणत्या तत्वांना अधिक महत्त्व दिलेलं आहे याचा आपण विचार करत असतो. आणि मग तिथे आपल्याला त्या देशामधलं परिस्थिती, त्या देशामधले राजकीय स्थिती, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती या बाबींचा आपल्याला तेथील अभ्यासक्रमामध्ये प्रभाव बघायला मिळतो. आणि एक अजून असतं की विज्ञान शिक्षणामध्ये जेव्हा आपण पाहतो की वेगवेगळ्या देशांमधलं विज्ञानाचा अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की विज्ञानामध्ये त्यांचा भर कशावरती आहे, कोणकोणत्या विज्ञानातल्या तत्वांवरती आहे, मूल्यांवरती आहे आणि काही अध्यापनाच्या काही पद्धती त्यामधनं त्यांनी सांगितलेल्या आहेत का, किंवा त्यांनी त्याच्यामध्ये जो काही माहिती दिलेली आहे विज्ञानामधल्या वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना मांडलेल्या आहेत त्या कोणत्या संकल्पना आहेत, त्याच्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाला किंवा नवसंशोधनाला कितपत वाव आहे. आपण या सर्व बाबींचा विचार करत असतो. तेथील पुस्तकं, पाठ्यपुस्तकं, तेथील अभ्यासक्रम आणि तेथील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा याचा आपण प्रामुख्याने वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करत असताना विचार करत असतो. काही महिन्यापूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शिक्षण विकास मंच यांच्या वतीने देशोदेशीचे शिक्षण या संदर्भात विविध देशामधील शिक्षण पद्धती यावरती विविध सत्र आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये सुद्धा विविध देशातील शिक्षण पद्धतींची, तेथील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, तेथील पॉलिसीज, त्यानंतर तेथील अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकं या संदर्भात बरीचशी चर्चा आपणास माहितीच आहे, झालेली चर्चा आपल्याला माहितीच आहे. आपण जेव्हा विज्ञान शिक्षण म्हणतो, आपण विज्ञान शिक्षणाचं महत्त्व पाहिलं, आपल्या घटनेमध्ये सुद्धा एक वैज्ञानिक दृष्टिकोन, एक वैज्ञानिक साक्षरता याला महत्त्व दिलेलं आहे. आपली जी राज्यघटना आहे त्याच्यामध्ये सायंटिफिक लिटरसी, सायंटिफिक टेम्परामेंट एक घटनेचं कलम सारखं त्याच्यामध्ये एक नमूद केलेलं आहे. ती बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये, डेमोक्रॅटिक देशामध्ये सायंटिफिक लिटरसी ही खूप गरजेची आहे, ज्याच्यामधनं एक समाजामध्ये विज्ञानाबद्दल जागृती निर्माण होईल. अंधश्रद्धा आहेत, काही मिसबिलीफ आहेत, काही गैरसमजुती आहेत, त्या दूर होण्याच्या दृष्टीने या विज्ञान शिक्षणाचा खूप मोलाचा वाटा आहे. यामध्ये नक्कीच काही कौशल्य विकसित होण्यास मदत होतं विज्ञान शिक्षणातनं, कारण का विज्ञान शिक्षणामध्ये अनेक कौशल्यांचा उल्लेख केला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये काय म्हणूया विचार करणे, नंतर सृजनशीलता, सर्जनशीलता, अशा अनेक बाबींचा इथे उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. सायंटिफिक मेथड, विज्ञान शिक्षण म्हटल्यानंतर आपल्या समोर येतं ते सायंटिफिक मेथड, कारण की विज्ञान हे एक सिस्टमॅटिक वेज ऑफ स्टडी आहे, एक पद्धतशीर अभ्यास करण्याचं एक माध्यम आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी तत्व सांगितलेली आहे. निरीक्षण करता येणे, आकलन करता येणे, वर्गीकरण करता येणे आणि आपल्याला एक एस्टिमेट करता आलं पाहिजे, मेजर करता आलं पाहिजे, इन्फरन्स करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या बाबी इथे वैज्ञानिक पद्धतीमध्ये अपेक्षित असतात. ह्या वैज्ञानिक पद्धतीचा आढावा अनेक प्रयोगामधनं, अनेक पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच दिलेला असतो. तोही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि या विज्ञानामधनं मूल्यविकास तर हा खूप मोठा आहे. आज आपण जरी या कोरोनाचं संकट असलं तरी या परिस्थितीमध्ये आपण आज ऑनलाईन आपण बघत आहोत की आज व्हर्च्युअली आपण एकमेकांशी कनेक्ट झालेलो आहोत आणि आपलं गेल्या मागच्या एप्रिलपासूनचं जे शिक्षणाचं कार्य आहे ते चालूच आहे, त्यामध्ये कुठे खंड पडलेला नाही आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो आहे तो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे. आपल्याला अजून असं एक लक्षात आलं असेल की विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जी साथ आली होती त्याच्यावरती लस, वॅक्सिन साधारण शास्त्रज्ञांनी 9 ते 10 महिन्यामध्ये विकसित केली आणि आज सर्वत्र आपण लसीकरण मोहीम राबवत आहोत आणि त्या लसीकरणातून आपला प्रयत्न असा आहे की
करोनाला आपण काही अंशी आळा घालू शकू किंवा करोना आपण नियंत्रित करू शकू, असा हा प्रयत्न आहे. आणि याचं सगळं श्रेय विज्ञानाने तंत्रज्ञानाला जातं, शास्त्रज्ञांना जातं. नवनवीन गोष्टींचा जो काही विकास होण्यास आजची जी साधनं असतील, आरोग्यविषयक असतील, वाहतुकीची साधनं असतील, शेतीविषयक साधनं असतील, विविध क्षेत्रामध्ये आपल्याला संबंधित जे 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 काही वेगवेगळे क्षेत्र आहे, त्या सर्वांच्या विकासामध्ये विज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे. म्हणूनच विज्ञानाचे वेगवेगळ्या व्हॅल्यूज सांगितले गेलेले आहेत. कल्चरल असेल, डिसिप्लिनरी असेल, ॲस्थेटिक असेल, सायकोलॉजिकल असेल, व्होकेशनल असेल, अशा अनेक मूल्य विज्ञानामधनं अपेक्षित असतात आणि विज्ञान शिक्षणामधून त्या घडत असतात. आपण जसं म्हणालो तसं की आपल्याला एक जर प्रगत म्हणजे काय म्हणूया, आपल्या देशाचा विकास जर अधिक वेगाने व्हायचा असेल तर आपल्याला म्हणजे काय म्हणूया, सायंटिफिकली आणि टेक्निकली लिटरेट मॅन पॉवर लागणार आहे. स्किल्स वेगवेगळ्या लागणार आहेत. पुढची भावी जे काही मागणी आहे जगभरातनं, ती मागणी स्किल असणाऱ्या व्यक्ती, कौशल्य असणाऱ्या व्यक्तींना असणार आहे आणि त्यातूनच तो विकास होत जाणार आहे देशाचा आणि व्यक्तीचा सुद्धा. या विज्ञान शिक्षणामध्ये प्रामुख्याने आपण अध्ययन प्रक्रियेमध्ये प्रयत्न असा असतो की आपण संकल्पना समजून घेण्याचा, त्याच्यानंतर काय म्हणूया की माझ्या मनामध्ये प्रश्न असे आले पाहिजे 5W आणि 1H व्हाय, व्हॉट, व्हेन आणि हाऊ असे एक 5 जे आहेत, म्हणजे 5W आणि 1H हे नेहमी आपल्या विज्ञानामधून आपल्या समोर येत असतात आणि त्याचा आपण विचार करत असतो आणि त्यातूनच आपल्या काय म्हणूया की विज्ञान शिक्षणाची खरी ती सुरुवात असते. यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात येते की विज्ञान शिक्षणामधनं एक आपल्याला काय एक प्रोत्साहन तर द्यायचंच आहे, शिवाय एक प्रभावी अध्यापनाच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करायचा आहे, ज्याच्यामधनं विद्यार्थ्यांमध्ये एक नैसर्गिक एक जी क्युरियासिटी असते किंवा क्रिएटिव्हिटी असते किंवा त्यांच्यामध्ये जी एक एक्साइटमेंट असते, ती जास्तीत जास्त विकसित व्हायला पाहिजे आणि त्याच्यामधून एक थिंकिंग प्रोसेस वाढत आली पाहिजे. विचार करण्याची प्रक्रिया, प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याची प्रक्रिया, विचार हा सुरू व्हायला हवा. जेव्हा आपण 21वे शतक म्हणतो तेव्हा आपल्यापुढे नक्कीच काही आव्हानं आहेत आणि काही संधी सुद्धा आहेत आणि मला असं वाटतं की विज्ञान शिक्षण त्या संदर्भात खूप महत्त्वाचा वाटा उचलू शकते. या संदर्भात काही गोष्टी आपण समजून घेऊया. जेव्हा आपण विज्ञान शिक्षण म्हणतो, कारण काय की विज्ञानामधनं एक इन्व्हेस्टिगेटच्या मेथड आपल्याला नवनवीन शोधण्याच्या पद्धती माहिती होतात. नवनवीन ज्ञान प्राप्त करण्याच्या ज्या काय म्हणूया की प्रत्यक्ष कृती करून, प्रत्यक्ष शोध घेऊन आणि त्या एक पुराव्यानिशी असतात. त्याच्यानंतर हे जे काही असतं विज्ञान, सायंटिफिक नॉलेज ज्याला आपण म्हणतो, ते सायंटिफिक नॉलेज हे प्रामुख्याने वेगवेगळ्या नियमांवरती, वेगवेगळ्या नैसर्गिक फिनॉमिनांवरती आणि ते जे काही सिद्धांत आहेत त्याच्या अभ्यासावरती अवलंबून असते. म्हणजे विज्ञान दुसरं काही नसून एक ज्ञान प्राप्त करण्याचं एक माध्यम आहे किंवा एक मार्ग आहे आणि ज्याच्यामध्ये आपण मानवाच्या संदर्भात ज्या काही घडामोडी आहेत आणि निसर्गात ज्या काही घडामोडी घडत आहेत यांचा आपण अभ्यास करत असतो आणि विविध प्रश्नांचं उत्तर आपण शोधत असतो. इथे आपल्या असं लक्षात येईल की हे अमेरिकेमधली संस्था आहे, नॅशनल सायन्स टीचर असोसिएशन. जसं आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या विज्ञान शिक्षकांच्या संघटना कार्यरत आहेत. यामध्ये अनेक विज्ञान शिक्षकांच्या संघटनाशी मी जोडला गेलेला आहे. मुंबईमधली जी आहे मुंबई विज्ञान शिक्षक संघटना, त्यानंतर साताराची जी सातारा सायन्स टीचर असोसिएशन जी आहे किंवा अकोला डिस्ट्रिक्ट सायन्स टीचर असोसिएशन, ह्या वेगवेगळ्या शिक्षक संघटनांचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. कारण काय, शिक्षक संघटना माझ्या दृष्टीने अकॅडमिक कार्य
याच्या दृष्टीने मी बोलत आहे, इतर भूमिकाही त्या पार पाडत असतात. परंतु आपण जर पाहत गेलो तर वेगवेगळ्या शिक्षक संघटना वेगवेगळ्या प्रकारच्या विज्ञान शिक्षणाला, वैज्ञानिक साक्षरतेला आणि विज्ञान प्रसाराला खूप मोठा हातभार लावत असतात. आता विज्ञान समजून घेण्याच्या दृष्टीने सुद्धा किंवा विज्ञान शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा ह्या विज्ञान शिक्षक संघटना आपल्या देशामधल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातील कार्य करत आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आता तुम्हाला लक्षात येत असेल की ही अमेरिकेमधली ही जी नॅशनल सायन्स टीचिंग असोसिएशन आहे, नॅशनल सायन्स टीचर्स असोसिएशन जे आहे, यांचं कार्य खूप मोठं आहे. यांचं कार्य म्हणजे की विविध प्रकारचं मटेरियल विकसित करण्याचं असेल किंवा विज्ञान शिक्षणामध्ये काही बदल करायचा असेल, काही पॉलिसीज ठरवायच्या असेल, तर हा एक मोठा काय म्हणूया एक विचारवंतांचा असा एक गट तयार झालेला आहे. आणि ते हे काय म्हणूया एक याचं कार्य देश बांधणीच्या कार्यामध्ये खूप मोठा वाटा उचलत आहेत. याच्यामध्ये एक जेव्हा आपण याचा बघतोय तेव्हा विज्ञान शिक्षण पाहतोय तेव्हा आपल्या डोळ्यासमोर सहज येतं ते म्हणजे नेक्स्ट जनरेशन सायन्स स्टँडर्ड. हे सध्या गेल्या काही वर्षापासून अनेक देशांमधनं या संदर्भात चर्चा चाललेली आहे आणि याच्यातूनच पुढे स्टेम आलं, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स, किंवा स्टीम आलं, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आर्ट्स अँड मॅथमॅटिक्स, हे सुद्धा याच्यातून आलं. तर याच्यामध्ये यांनी 3 गोष्टीवरती भर दिलेला आहे: सायन्स अँड इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस, डिसिप्लिनरी कोर आयडियाज, क्रॉस कटिंग कॉन्सेप्ट. ह्या यांच्या 3 महत्त्वाच्या बाबी आहेत. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही सायन्स अँड इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस म्हणतो तेव्हा विद्यार्थी काय करू शकतात किंवा काय करतील, किंवा जेव्हा आम्ही कंटेंट म्हणतो तेव्हा वेगवेगळ्या विषयाचं कंटेंट म्हणत असताना किंवा माझ्या विद्यार्थ्यांना काय माहिती आहे, ज्या काही कोर आयडियाज आहेत वेगवेगळ्या विषयाच्या, त्याच्या संदर्भात काय माहिती आहे किंवा त्यांना काय माहिती व्हावं. आणि त्याच्यानंतर ह्या क्रॉस कटिंगचा जो टॉपिक येतोय की विद्यार्थी कसा विचार करतात, विद्यार्थी एक संकल्पना वेगवेगळ्या दृष्टीने कशी पाहतात. म्हणजे विज्ञानात तीच संकल्पना विज्ञानाच्या दृष्टीने कशी असते, तीच संकल्पना इंजिनिअरिंगच्या दृष्टीने कशी असते, तीच मॅथमॅटिक्सच्या दृष्टीने, आणि तीच काय म्हणूया टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने. हा असा सगळ्यांचा जो विचार करतात किंवा त्यांनी तो विचार करावा, या दृष्टीने ह्या 3 बाबी खूप महत्त्वाच्या आहेत या नेक्स्ट जनरेशन सायन्स स्टँडर्डच्या दृष्टीने 21व्या शतकाच्या आधारे. आणि काही अंशी आपला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये मला असं वाटतं की या संदर्भात आता विचार केला जात आहे. जे काही आता टास्क फोर्स वेगवेगळ्या विषयासाठी बनत आहेत आणि त्यानंतर मग अभ्यासक्रम झाल्यानंतर पाठ्यपुस्तके लिहिल्या जातील, त्या दरम्यान या बाबींचा नक्कीच विचार केला जाणार आहे. आता याच्यातले काही बाबी आपण समजून घेऊया. जेव्हा मी याच्यातली नेक्स्ट जनरेशन सायन्स स्टँडर्ड म्हणतो तेव्हा माझ्यासमोर एक पहिला भाग येतो तो म्हणजे क्रॉस कटिंग कन्सेप्ट. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की कोणतीही संकल्पना ही ती संकल्पना अशी एका विषयापुरती मर्यादित नसते, ती विविध विषयाला छेद देत असते. म्हणजे पाणी एक संकल्पना घ्या, पाणी तुम्हाला असं लक्षात येतं की पाणी ही एक रसायनशास्त्रातली पण संकल्पना आहे, हे जीवशास्त्रामध्ये पण त्याचा अभ्यास करतो, भौतिकशास्त्रामध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या स्टेट आणि वेगवेगळं त्याच्या संदर्भात अर्थ आणि स्पेस सायन्सच्या दृष्टीने, इंजिनिअरिंगच्या दृष्टीने म्हणजे ती कन्सेप्ट कशी आणता येईल, किंवा एक धरण आहे त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं डिझायनिंग कसं करता येईल त्या दृष्टीने सुद्धा, किंवा पाण्याचा उपयोग करून आपण काय काय अजून वेगवेगळ्या गोष्टी करू शकू या संदर्भातलं. आणि पाणी हा विषय सामाजिक शास्त्रामध्ये पण येतो, वेगवेगळी युद्ध कशी पाण्यासंदर्भात झाली असेल, किंवा भूगोलामध्ये सुद्धा त्याचं नद्या आणि पाणी जलसाठा आणि पाणी जलचक्र या संदर्भात सुद्धा आपण म्हणजे आपल्या एक लक्षात येतं की ही संकल्पना, कोणतीही एखादी संकल्पना ही विविध विषयाला किंवा विविध डिसिप्लिनला शेत देत असते. आणि त्याच्यामधनं आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात. आपल्याला एक पॅटर्न लक्षात घेतला पाहिजे. नंतर कॉज अँड इफेक्ट, त्याच्यानंतर
हे काही महत्त्वाच्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर फंक्शन येतं, स्केल येतं, स्टॅबिलिटी येतं, एनर्जी, ह्या बाबी, सिस्टीम आणि मॉडेल या बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो जेव्हा क्रॉस कटिंग कन्सेप्ट आपण असं म्हणतो. तसंच याच्यामध्ये सायन्स अँड इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस हे पण थोड्या अंशी तसंच येतं. सायन्स अँड इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस व्हॉट सायंटिस्ट डू टू द इन्व्हेस्टिगेट द नॅचरल वर्ल्ड अँड इंजिनियर डू टू डिझाईन अँड बिल्ड सिस्टीम. म्हणजे एखाद्याच्या बाबतीत शास्त्रज्ञ काय करतात प्रयोगशाळांमधनं, किंवा इंजिनियर कशा प्रकारे डिझाईन करतात. तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यातनं शिकल्या पाहिजे. सायन्स अँड इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेसमधनं त्या शिकायला मिळतात. आणि तिथे खरं इन्क्वायरी ज्याला आपण म्हणतो, शोध घेणे किंवा समजून घेणे, आकलन करून घेणे, याच्यामध्ये इन्क्वायरीमध्ये अजून एक येतो की हे असं का घडत असावं, व्हाय, हा प्रश्न खूप महत्त्वाचा येतो. आणि त्यातून आपण विविध विषयांची माहिती घेत असतो आणि त्याच्या संदर्भातल्या हे काही 8 बाबी इथे सांगितलेल्या आहेत की प्रश्न विचारला गेला पाहिजे. काही म्हणजे काय वेगवेगळ्या फॅक्ट ज्या आहेत, वेगवेगळ्या विषय जे आहेत त्याचा इथे आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे. त्याच्यानंतरचा एक NGSS मधला अजून एक महत्त्वाचा भाग येतो म्हणजे डिसिप्लिनरी कोर आयडियाज, जो आपण म्हणालो तसं की ह्या कोर आयडियाज वेगवेगळ्या विषयांमधनं महत्त्वाच्या काही कोर आयडियाज असतात आणि त्या वेगवेगळ्या विषयांसोबत आलेल्या असतात. काही एनर्जी असेल किंवा प्रत्येक विषयाशी संबंधित त्या विषयाशी डिसिप्लिन बेस त्या असतात. आता आपण तो थोडंसं हे NGSS समजून घेतल्यानंतर आपण थोडी माहिती घेऊया, ती म्हणजे वेगवेगळ्या देशांमधल्या याच्यामध्ये कशा पद्धतीचं विज्ञान शिक्षण घडून येतं. जसं सरांनी मग हे सांगितलं की मला 1 वर्ष साऊथ आफ्रिकेमध्ये राहायची संधी मिळाली आणि त्या दरम्यान माझ्या असं लक्षात आलं, जी काही मला शाळा भेटी करण्याची संधी मिळाली आणि त्या शाळा भेटी दरम्यान विज्ञानाचे पाठ काही पाहायला मिळाले. BEdचे स्टुडंट्स आणि टीचरसोबत त्यांच्या चर्चा करत असताना काही बाबी अशा जाणवल्या की विद्यार्थी संख्या काही शाळांमध्ये जशी आपल्याकडे वर्ग मध्ये 65 ते 70 आहेत, तशी तिथे पण काही वर्गांमध्ये आहे, काही शाळांमध्ये आहे. तिथे सुद्धा आपल्यासारख्याच वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी कमी विद्यार्थी संख्या असलेल्या सुद्धा वर्ग आहेत. इथे जे गोष्ट जाणवलं विज्ञान चे पाठ पाहत असताना, एक असं वर्ग वातावरण खूप महत्त्वाचा भाग आहे की वर्गामधलं जे वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे त्या विषयाच्या संदर्भातलं, ती वातावरण निर्मिती आपल्याला पाहायला मिळाली. विद्यार्थी यांना भीती अशी जाणवली नाही. शिक्षकांना चर्चा करत असताना किंवा विचारत असताना विद्यार्थी प्रश्न विचारतात. आणि इथे थोडा अजून एक भर जाणवला तो म्हणजे सेल्फ लर्निंगवरती. विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे त्यांनी अध्ययन करावं, हा एक प्रयत्न असतो. आणि मग त्यासाठी त्यांना वेगवेगळे लेख दिल्या जातात, काही पुस्तकं, नोट्स दिल्या जातात आणि त्यातून त्यांनी ते अभ्यास करून गटाने असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल आणि मग त्यांनी ते सादर करायचं असतं. आणि त्यांच्या जे काही होम असाइनमेंट दिल्या जातात, बऱ्याचशा होम असाइनमेंट जे दिल्या जातात, त्यामध्ये एक 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 तर एक घटका म्हणजे एखादा चॅप्टरमधल्या महत्त्वाच्या संकल्पना, त्याला बिग आयडियाज म्हणूया किंवा कोर कॉन्सेप्ट म्हणूया, त्या एकदा चर्चा झाली की बाकीच्या बाबी शिक्षक त्यांना घरून त्याच्यावरती टास्क देऊन, होम असाइनमेंट देऊन ते त्यांना पूर्ण करायला सांगतात, जेणेकरून त्यामधनं त्यांनी अधिक माहिती त्या संदर्भात घ्यावी. आणि त्यांना जे काही प्रश्न दिलेले असतात ते केवळ काय म्हणूया की थेरॉटिकल नसून अप्लिकेशन बेस्ड असतात. म्हणजे कन्सेप्च्युअल थोडंसं त्यामध्ये प्रमाण कमी असतं. कन्सेप्ट असतं त्याच्यामध्ये, कॉन्सेप्टवर असतात, परंतु त्या अप्लिकेशन्स असतात. त्याचं कारण असं की त्यांनी गाईड असेल किंवा पुस्तकात बघून असेल किंवा कोणाला विचारून असेल, हे न सोडवता त्यांना काय वाटतं त्यांनी विचार करून ती सोडवावी असा त्यांचा प्रयत्न असतो. इथे थोडंसं म्हणजे जो माझा कार्य राहिलं त्याच्यामध्ये शिक्षक विषय विशिष्ट एखादी गोष्ट शिकवायची असेल तर त्याच्यासाठी कोणती अध्ययन अध्यापन पद्धती वापरतात, त्यासाठी कोणत्या प्रकारचं ज्ञान त्यांना अपेक्षित असतं. कारण काय, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक विषया
विषयाचं एक स्वरूप असतं आणि त्याच्यामध्ये त्या विषयाच्या स्वरूपामध्ये त्या विषयाचा ते विषय कसा विकसित होत गेला, ज्याला विज्ञानाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर विज्ञानाचा इतिहास असं म्हटलं जातं, हिस्ट्री ऑफ सायन्स आणि नेचर ऑफ सायन्स. ह्या बाबी खूप महत्त्वाच्या असतात अध्यापन पद्धतीमध्ये आणि त्याचाही विचार होणं खूप गरजेचं आहे. कारण काय अनेक देशांमध्ये हा एक भर दिला जात आहे की शिक्षक जे आहेत विज्ञान विषय शिकवणारे, त्या शिक्षकांचं सुद्धा अध्यापन पद्धतीसोबतच विषय ज्ञान सुद्धा चांगल्या रीतीने असावं या दृष्टीने अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या जातात आणि शिक्षक प्रशिक्षणाच्या दरम्यान त्याच्यावरती विशेष भर दिला जातो. इथलं वातावरण चांगलं आहे. विद्यार्थी शिक्षकांमध्ये जसं मगाशी म्हणालो तसं विद्यार्थ्यांना शिक्षकांची भीती नसते, त्यामुळे ते मोकळेपणाने फिरत वर्गामध्ये हालचाल करू शकतात. त्यांना जे काही स्वातंत्र्य आहे तिथल्या परिस्थितीनुसार त्याचा ते नक्कीच चांगल्या रीतीने उपयोग करतात. वर्गामध्ये इथे बऱ्याच वेळा काही विद्यार्थी वेगवेगळ्या कृती करताना आपणास दिसत आहे. काही वेळा शिक्षक वर्गामध्ये प्रयोग दाखवत असतात आणि त्यामध्ये ते काळजी घेतात की त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चर्चा करावी, प्रश्न त्यांनी विचारावे, त्यांनी त्यांचे निरीक्षणं नोंदवावी, त्यांनी त्याच्या संदर्भात कोणकोणत्या त्यांचे अनुभव असतील ते सांगावेत. काही वेगळं अनुभव असेल तेही सांगण्यास त्यांना अधिक प्रोत्साहन इथे दिला जातो आणि विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग तिथे घेण्याचा ते प्रयत्न करतात. आता इथे वर्गसंख्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे वर्गामधली ती जास्त असल्यामुळे बॅचेस सुद्धा करतात तिथे. म्हणजे जसं आता आपल्याकडे मोठी अडचण आहे की आपल्याकडे काही शाळांमधनं खूप जास्त विद्यार्थी संख्या आहे. मग तिथे ते वर्ग नियंत्रणापासून तर प्रयोग दिग्दर्शन असेल किंवा त्यांना प्रयोग करण्याची संधी देणे असेल, ह्या अनेक अडचणी येतात. परंतु तिथली त्या सिस्टीममधनं आपल्याला काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत की जर 60-70 विद्यार्थी असतील आणि माझी प्रयोगशाळा फक्त 21 ते 25 विद्यार्थ्यांना एका वेळेस प्रयोग करण्याची संधी देत असेल, तर मला त्यांच्या बॅचेस केल्या पाहिजेत आणि प्रत्येक बॅचला त्या दरम्यान काहीतरी कार्य असलं पाहिजे. जर एक माझी बॅच विद्यार्थ्यांची प्रयोग करत असेल तर दुसरी बॅच काहीतरी टीम वर्क करत असेल आणि माझी तिसरी बॅच काहीतरी त्याच्यावरती अजून दुसरं असाइनमेंट किंवा टास्क सोडवत असेल. अशा पद्धतीचे जर आपण नियोजन केलं तर आपल्या पुढील जी समस्या आहे वर्गातील विद्यार्थी संख्या गर्दी असलेले वर्ग याची आपण तीही समस्या आपण काही अंशी हाताळू शकतो असं मला या अनुभवावरून दिसून येतं. आणि त्यांचा जो काही अभ्यासक्रम आहे, त्यांचे जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे, तसं त्यांच्याकडे करिक्युलम अँड असेसमेंट पॉलिसी स्टेटमेंट म्हणतात, कॅप म्हणतात त्याला ते. आणि त्या कॅपमध्ये वेगवेगळे विज्ञान विषयात ते त्यांनी उद्दिष्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचा भर जास्तीत जास्त कौशल्यावरती आहे आणि कंटेंट आहेतच नक्कीच, त्याच्यामधनं कंटेंट त्यांनी शिकलंच पाहिजे. त्यानंतर आपण ऑस्ट्रेलियाचा विचार करूया. ऑस्ट्रेलिया हा प्रगत देश आहे, जिथे खूप मोठ्या प्रमाणावरती विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे आणि आर्थिक सुबत्ता असल्यामुळे या देशामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की विज्ञान शिक्षण अधिकाधिक चांगले करण्याची त्यांच्यामध्ये अशी एक चढाओढ लागलेली आहे. आणि या देशामध्ये स्टेम जो आहे म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स या स्टेमवरती आणि स्टेम किंवा स्टीम यावरती खूप भर ही मंडळी देत आहेत आणि त्यांचा एकंदरीतच विज्ञान शिक्षणाचा जो फोकस आहे त्याच्यामध्ये त्या दोन गोष्टीवरती ते आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देत आहे. एक म्हणजे याच्यामध्ये कम्युनिटी पार्टिसिपेशन कसं घेता येईल, ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही विविधतापूर्ण असणारे जे गट आहेत त्यांच्यासोबत पार्टनरशिप कशी करता येईल. म्हणजे शास्त्रज्ञ असतील, गणिततज्ञ असतील, तंत्रज्ञ असतील, डॉक्टर्स असतील, कृषीतज्ञ असतील, पर्यावरण तज्ञ असतील, या सगळ्यांचा सहभाग कसा घेता येईल हा एक त्यांचा खूप मोठा प्रयत्न तिथे दिसून येतो. आणि दुसरं म्हणजे या निमित्ताने आउटरीच म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये जाऊन तिथे कार्य करण्याची संधी, म्हणजे त्या इंजिनिअरिंगचे वर्कशॉप असतील किंवा शेतीविषयी फार्म असतील किंवा डेअरी टेक्नॉलॉजी असेल
असे वेगवेगळे जे काही क्षेत्र आहेत, इंडस्ट्रीज असतील छोट्या मोठ्या, तिथे प्रत्यक्ष जाऊन या विद्यार्थ्यांना भेटी देणे, तिथे काही काळ त्यांच्यासोबत काम करणे आणि त्यातून विज्ञान शिकणे यावरती खूप मोठा भर ह्या अनेक शाळांमधनं त्यांच्या ऑस्ट्रेलियामधल्या दिसून येतो. ह्या दोन गोष्टी आपल्याला थोड्याशा आपल्याला विचारात घेतल्या पाहिजे. आपला नॅशनल तो अजून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांना, म्हणजे तिथे शेतकरी सुद्धा असू शकतो, तिथे वेगवेगळे व्यवसाय करणारी मंडळी, सगळ्या प्रकारची मंडळी तिथे येऊ शकते, हेही आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि क्षेत्रभेटी, वेगवेगळ्या प्रयोगशाळांना भेटी, वेगवेगळ्या म्युझियम्स असतील, सायन्स सेंटर्स असेल, यांना भेटी देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानिमित्ताने यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात म्युझियम्स, सायन्स सेंटर्स, प्रगत देश असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांच्याकडे म्युझियम हे कंपल्सरी आहे प्रत्येक शाळांमधनं त्यांना ते ह्या भेटी करणे. सोबतच आपण आता थोडासा एक विचार करूया की श्रीलंकेमध्ये विज्ञान शिक्षणच्या संदर्भात काय विचार केला जातो, आपल्या आजूबाजूला असणारे देश. आणि हे थोडंसं मला एक जी संधी मिळाली ती म्हणजे सध्या IOCS नावाचे जे एक इंडियन ओशन कंपॅरेटिव्ह एज्युकेशन असोसिएशन जे आहे, ते त्याचा एक सदस्य असल्यामुळे त्यांच्यासोबत सध्या एक वर्ल्ड करिक्युलम तयार करत होता मी. आणि त्यामध्ये सायन्सवरती भर आहे. आणि मी इथे सोर्स पण दिलेला आहे, तो जो एक लेख लिहिलेला आहे तो लेख तुम्हाला इथे बघायला मिळतील, ज्यामध्ये आम्ही एक 4-5 देशाचं विज्ञानविषयक अभ्यासक्रमाचा काय म्हणूया संदर्भ घेतला, त्याचा विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. तर त्यामध्ये असं जाणून आलं की वेगवेगळ्या देशांमध्ये, जसं मी मगाशी पहिला मुद्दा सांगितला की कोणत्याही देशाचा आपण जेव्हा अभ्यासक्रमाचा करतो तेव्हा आपल्या समोर येतं तिथली पॉलिसी, त्याच्यानंतर तिथला अभ्यासक्रमाचा जो काही आराखडा आहे तो, त्यानंतर त्यांची पाठ्यपुस्तकं, आणि तिथे कशा पद्धतीने तो विषय शिकवला जात आहे किंवा तो विषय समजून दिला जात आहे विद्यार्थ्यांना, किंवा विद्यार्थी कशा पद्धतीने तो विषय समजून घेत आहेत. आणि त्या संदर्भामध्ये जे काही संशोधन चाललेलं आहे त्या माहितीच्या आधारे आपण या सगळ्या बाबींचा अभ्यास करू शकतो. श्रीलंकेमधनं आमच्या हुमिवा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये जवळपास 3 कार्यशाळा आम्ही येथील सायन्स टीचर, सायन्स एज्युकेटर आणि सायन्स सुपरवायझर या लोकांसाठी घेतल्या होत्या. जवळपास एक 65 लोकांनी या दरम्यान भेटी दिल्या. 3 वेळा ही मंडळी आपल्याकडे येऊन गेली. आणि त्या दरम्यान त्यांच्यासोबत चर्चा करत असताना असं जाणवलं की ते थोडं कौशल्यावरती, ज्ञानासोबतच कौशल्यावरती जास्त भर देत आहेत. आणि जे काही एक्सपिरियन्सेस आहेत ते दैनंदिन जीवनाशी कसे जोडून घेता येतील असा त्यांचा सगळा भर आहे. आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हा एक त्यांचा महत्त्वाचा फोकस आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा ॲक्टिव्ह सहभाग असेल, हा त्यांचा प्रयत्न आहे. जेव्हा हे श्रीलंकन टीचर आपल्या वेगवेगळ्या शाळांना भेटी दिल्यात इथे भारतात आल्यानंतर, तेव्हा त्यांना जाणवलं की आपल्याकडे आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना कमी बोलण्याची संधी देतो आणि आपण 30-35 मिनटं खूप जास्त चर्चा करतो. हे त्यांनी नोंदवलेलं निरीक्षण आहे. तर ह्याही गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे की आता जो नवीन ट्रेंड आहे टीचिंगचा, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बोलकं करणं, त्यांच्याकडनं जास्तीत जास्त माहिती करून घेणं, त्या संदर्भातले त्यांचे वेगवेगळे अनुभव काय आहे ते माहिती करणं, किंवा त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या कम्युनिटीमध्ये काही त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या बाबी असतील त्या वर्गामध्ये चर्चा करणे, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे अनुभव सारखे आहेत का वेगळे आहेत ते ऐकून घेणे, ह्या बाबी घडणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की हाही एक महत्त्वाचा मुद्दा असतो जेव्हा आपण वेगवेगळ्या देशातील विज्ञान शिक्षणा
बद्दल विचार करतो किंवा माहिती घेतो तेव्हा आपल्यासमोर हे वेगवेगळ्या बाबी येतात अध्यापनामधल्या, की कशा पद्धतीने अध्यापन होणं गरजेचं आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा एक प्रयत्न त्यांचा असा चाललेला आहे की जास्तीत जास्त विज्ञान शिक्षण अधिकाधिक चांगलं व्हावं. सध्याची जी परिस्थिती आहे सध्या सर्वत्र म्हणजे अनेक ठिकाणी ज्या आपल्या समस्या असतात त्या थोड्या बहुत अंशी काय म्हणूया सगळीकडेच पाहायला मिळतात, की अभ्यासक्रमामध्ये काही बदलाला वाव आहे. पाठ्यपुस्तकं चांगल्या प्रकारची असायला पाहिजे, त्याच्यामध्ये 3D 4D आकृत्या असायला पाहिजेत, खूप रंगीत चित्र असणारी किंवा मल्टी कलर पुस्तकं असायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते पाहायला किंवा वाचायला आवडलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही मनोरंजक फॅक्ट असायला पाहिजे, ज्याला अमेझिंग फॅक्ट म्हणूया, किंवा काही हिस्ट्री ऑफ सायन्सचा तिथे मोठ्या प्रमाणात उल्लेख असला पाहिजे. नेचर ऑफ सायन्स सोबतच हिस्ट्री ऑफ सायन्स ही कशा रीतीने ती संकल्पना एखादी विकसित झाली, त्या संकल्पनेबाबत आधीचा काय विचार होता तत्त्वज्ञांचा किंवा शास्त्रज्ञांचा, आणि मग ती कशी बदलत गेली. तर ह्या बाबी सुद्धा खूप मनोरंजक आहेत, म्हणजे त्या कशा पद्धतीने मांडल्या जातात याचाही अनेक देशांमध्ये विचार केला जातो. आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त एनकरेज करणे, जेणेकरून त्यांच्यामध्ये जी काही क्युरिओसिटी आहे त्याला वाव देणे, हा प्रयत्न अनेक ठिकाणी बघायला मिळतो. आणि यांच्या देशामध्ये पाकिस्तानमध्ये जेव्हा त्या नर्गिस मालवाला ह्या एक MIT मध्ये ॲस्ट्रोफिजिस्ट आहे, आणि त्यांचं कार्य आणि हे या मंडळींना मुलींना प्रामुख्याने खूप पाकिस्तानमधल्या मुलींना एक प्रेरणा ठरते. आणि मग त्यानंतर अनेक विचारवंतांनी, अनेक शिक्षणतज्ञांनी त्या संदर्भात अनेक लेख किंवा अनेक सूचना त्यांनी अभ्यासक्रमांच्या संदर्भात केल्या. त्यातल्या काही सूचना आपल्या असं लक्षात येतं की त्याही आपण समजून घेणं गरजेचं असतं. त्यांनी सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स हा जो नवीन विचार प्रवाह येत आहे वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये, हा येणं गरजेचं आहे असं त्यांना वाटतं. आणि लर्निंग बाय डुईंग वरती आणि सेल्फ डिस्कवरी ह्या 2 बाबी आवश्यक आहेत विद्यार्थ्यांना एनकरेज करण्याच्या दृष्टीने. त्यानंतर म्युझियम, मी मगाशी म्हणालो जसं वेगवेगळ्या युरोपियन असेल किंवा जे काही प्रगत देश आहे तिथे सायन्स सेंटर्स, सायन्स म्युझियम, नंतर जे काही विज्ञानविषयक कार्य करणाऱ्या NGOs असतील, संस्था असतील, यांना भेटी देणे, त्यांची चर्चा करणे, याला खूप मोठा भर दिला गेलेला आहे. त्यानंतर वातावरण शिक्षकांच्या दृष्टीने एक विज्ञान विषयक पोषक असं वातावरण निर्मिती करणे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे. तंत्रज्ञानाचा आज आपल्याला कल्पना आहे की या ऑनलाईन शिक्षणामध्ये आज आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲप वापरत आहोत, आणि आपल्याला हे जाणवतं की मुलांना ते वापरताना फार अडचणी येत नाहीत, जेवढ्या अडचणी आपल्याला आल्यात जेव्हा आपण ऑनलाईन शिक्षणाकडे वळलो तेव्हा. त्या मानाने विद्यार्थ्यांना तेवढ्या फार अडचणी जाणवल्या नाहीत. वेगवेगळे ॲप आहेत, वेगवेगळे ऑनलाईन रिसोर्सेस आहेत, त्याची माहिती घेणे. आणि तुम्हाला असं लक्षात येईल की सिम्युलेशन, ॲनिमेशन्स किती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात. यूट्यूबवरती कितीतरी व्हिडिओज आहेत, कितीतरी रिसोर्सेस, ओपन एज्युकेशन रिसोर्सेस अवेलेबल्स आहेत, डिजिटल रिसोर्सेस ज्याला आपण म्हणूया. तर या सगळ्यांचा टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त उपयोग करणे. आता आपल्याला कल्पना आहे की या 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सिम्युलेशन्स, 3D ह्या बाबी अनेक मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे हेही एक महत्त्वाचं विज्ञान शिक्षणादृष्टीने खूप महत्त्वाचं एक माध्यम आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. युरोपमधलाच युरोपचं जेव्हा आपण म्हणतो त्या स्टेम आहेतच, परंतु त्यांचे जे नॅशनल करिक्युलम आहेत हे आधीपासून ॲक्टिव्हिटी बेसकडे फार एम्फेसिस करणारे आहेत. म्हणजे आपण जेव्हा युनायटेड किंगडमचं सायन्स एज्युकेशन म्हणतो ते प्रोसेस आहे, प्रोसेस आणि डुईंग सायन्स ह्या 2 बाबीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचा भर राहिलेला आहे युनायटेड किंगडमचा. आणि प्रोजेक्ट कारण काय छोटे विद्यार्थी संख्या कमी असते, छोट्याशा छोटं
वर्ग असल्यामुळे त्यांच्याकडे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती भर दिला जातो. आज हा अप्रोच आपल्याकडे सुद्धा प्रकल्प पद्धतीचा काही अंशी राबवला जात आहे. अनेक शाळांमधनं प्रयत्न केले जात आहे. मला माहिती आहे की कुंभार सरांनी, डॉक्टर सुधीर कुंभार सरांनी खूप सारे असे प्रकल्प लिहून ते सगळ्यांना उपलब्ध करून दिले होते. जवळपास त्यांनी 60, मला वाटतं 60 का जवळपास 100 पर्यंत त्यांनी असे वेगवेगळ्या विषयावरती, वेगवेगळ्या संकल्पनावरती प्रकल्प लिहिलेले आहेत आणि ते प्रकल्प त्यांचे PDF उपलब्ध करून दिलेले आहेत. या कोरोनाच्या काळामध्ये खूप सारं मटेरियल तयार झालेलं आहे आणि ते वेगवेगळ्या मंडळींनी, शिक्षक मंडळींनी तयार केलेलं आहे. आपल्या असं लक्षात येतं की अनेक उपक्रमशील शिक्षक या निमित्ताने खूप वेगवेगळं साहित्य, डिजिटल रिसोर्सेस, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तयार करत आहेत आणि ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहेत. अनेक शाळांमधनं त्याचा वापर केला जात आहे. तर हा म्हणजे डुईंग सायन्स हा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे की जेणेकरून ज्यातून विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोगातील जे कौशल्य आहेत किंवा प्रयोग निर्मिती करणे, डिझाईन करणे हा एक पार्ट महत्त्वाचा आहे आणि ज्यामध्ये विद्यार्थी ॲक्टिव्ह लर्नर राहतात. या सगळ्या देशांमधल्या आपल्याला जेव्हा आपण शिक्षण पद्धती पाहतो, विज्ञान शिक्षण त्या देशातील समजून घेतो, तेव्हा तिथे आपल्या असं लक्षात येते की 3-4 गोष्टीवरती भर प्रामुख्याने दिलेला आहे. एक म्हणजे लर्नर सेंटर रादर दॅन टीचर सेंटर. म्हणजे जो अध्ययन करणारा आहे त्याला जास्तीत जास्त संधी देणे, तो जास्तीत जास्त सक्रिय असला पाहिजे, त्याचा सहभाग, ॲक्टिव्ह सहभाग असणार, पार्टिसिपेशन असलं पाहिजे आणि त्याने स्वतः डिझाईन केलं पाहिजे की त्यातून त्यातला वेगवेगळे कौशल्य विकसित होतील. आपण या NGSS बद्दल माहिती घेतली सुरुवातीलाच, नॅशनल सायन्स एज्युकेशन स्टँडर्डच्या संदर्भातली. कारण काय, हे अमेरिकेमध्ये साधारण K to 12 पर्यंत त्यांचे अतिशय उपयुक्त असं हे त्यांचं डॉक्युमेंट आहे आणि ते सगळं उपलब्ध आहेत. आज सुदैवाने आपल्याला अनेक देशांच्या विज्ञान शिक्षणाबद्दलची माहिती घरी बसून घेता येते. जस्ट फक्त आपल्याला सायन्स एज्युकेशन इन USA केलं किंवा न्यू ट्रेंड्स इन USA, न्यू ट्रेंड इन सायन्स एज्युकेशन इन USA म्हणूया, किंवा आपण असं म्हणूया की NGSS काय आहे, त्याचे रिसोर्सेस काय काय आहेत, आपल्याला हे सगळी माहिती उपयुक्त ठरते. आता ही सगळी माहिती जशी तशी आपण वापरायची का? तर आपल्याला ती माहिती समजून घेतली पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की आपली स्थानिक परिस्थिती काय आहे, माझी शाळा कुठे आहे, माझ्या शाळेत येणारे विद्यार्थी कोणत्या वातावरणातून येत आहेत, त्यांचं सामाजिक आर्थिक स्तर काय आहे, त्यानंतर त्यांना मी कशा पद्धतीने सांगितल्यानंतर त्यांना कळेल, त्यांना माहिती असलेली कोणकोणती उदाहरणं आहेत, या सगळ्या बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्यानुसार येथील जे काही रिसोर्सेस आहेत त्यातनं आपल्याला नवनवीन संकल्पना मिळतात. याचा उपयोग काय होतो, आपल्याला नवनवीन माहिती मिळते, नवनवीन काही करण्याच्या दृष्टीने संकल्पना मिळतात, काही कृती आपल्याला असं वाटतं की ह्या आपण करू शकतो याच्यामधलं. तर हा एक त्यामागचा हेतू असतो आणि त्यातून नेमकं ते कशा पद्धतीने करत आहे किंवा त्यांची अंमलबजावणी कशी केली त्यांनी, त्यांचे काय निरीक्षण आहे त्या संदर्भातले, हे सुद्धा अनुभव आपल्याला खूप आवश्यक असतात. तर अमेरिकेमधली ही जी NGSS आहे किंवा NSTA आहे, यांचं NGSS तर नक्कीच उपयुक्त आहे आणि NSTA कार्य तिथे खूप सारं वेगवेगळे रिसोर्सेस उपलब्ध आहेत. मला NSTA 2 कॉन्फरन्स अटेंड करण्याची संधी मिळाली होती आणि तिथे जेव्हा जाणवलं, जेव्हा मी ते हे बघितलं, मेगा इव्हेंट होता तो. जवळपास 5 ते 6 हजार शिक्षक, विज्ञान शिक्षक तिथे हजर होते आणि ते जे व्हेन्यू होतं, जे ठिकाण होतं त्या परिषदेचं, ते एवढं प्रचंड मोठं होतं का विचारायला नको. म्हणजे त्या एक 5-6 मजली मोठी एक विंग होती आणि नाही म्हटलं तरी 15 ते 20 मिनिटं या एंडपासनं त्या एंडपर्यंत जायला लागत होते. मधून असं एक रेल्वे लाईन सुद्धा क्रॉस झालेली होती, ती वरून जात होती. पण असं एवढ्या मोठ्या व्हेन्यू आणि तिथे या संपूर्ण 5 ते 6 हजार शिक्षकांचे वेगवेगळ्या कार्यशाळा वेगवेगळ्या ठिकाणी चालू होत्या. या NSTA जे अधिवेशन होतात ते खरोखर पाहण्यासारखे असतात
अमेरिकेमध्ये 50 राज्य प्रोव्हिन्सेस आहेत आणि प्रत्येक राज्यामधनं ते प्रतिनिधी आणि प्रत्येक स्तरावरती प्रत्येक राज्यात प्रत्येक तिथल्या त्यांचं जो काही डिस्ट्रिक्ट असेल किंवा एक एरिया असेल तिथे त्यांचे असोसिएशनची मंडळी कार्य करत असतात. इथे एक गोष्ट अजून जाणवली, यांच्याकडे इंडस्ट्रियल सपोर्ट खूप आहे. म्हणजे जसं शाळेमध्ये हे वेगवेगळे मटेरियल सप्लाय करणारे मायक्रोस्कोप असेल, केमिकल्स असेल किंवा काही मॉडेल्स असेल किंवा चार्ट्स असेल, यांचे तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती स्टॉल्स होती. प्रचंड मोठ्या प्रमाणात स्टॉल्स होती आणि ते अनेक गोष्टी शिक्षकांना काही फ्री देत होते. चार्ट असेल, बुक्स असतील, काही मटेरियल्स, खूप सारं मटेरियल आणि बॅग्स, सगळ्या प्रकारचं ते साहित्य तिथे शिक्षकांना देत होते. म्हणजे यातून किती एक दोन बाबी मला ज्या जाणवल्या, असं आपल्याकडे इंडस्ट्री आपल्याला सपोर्ट करत नाही. विज्ञान शिक्षक संघटनांना काही करायचं म्हटलं, शासनाकडनं तर त्यांच्याकडे प्रचंड ग्रँट मिळतेच आणि टीचर असोसिएशन जे आहे त्यांचाही जो कॉर्पस फंड आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे ती अमाऊंट खूप ह्यूज असते त्यांची आणि त्या याच्यामध्ये फीज असतात, जी काही कॉन्फरन्स फीज असते. काही ठिकाणी त्यांची शाळा ती स्पॉन्सर करते किंवा काही वेळा ते स्वतः शिक्षक स्वतः तिथे स्वखर्चाने येतात. कारण काय तिथे तिथे तुम्ही अटेंड करून आलात, ट्रेनिंग घेऊन आलात की त्याला एक वेगळं महत्त्व असते तुमच्या करिअरच्या दृष्टीने, प्रमोशनच्या दृष्टीने. तिथे तुम्ही एखादा तुमचा पेपर, कारण ॲक्च्युली हा केवळ मटेरियल किंवा रिसोर्सेस एक्सचेंजच नाही, तर तिथे वेगवेगळे तुमचे काही ज्या काही नॅशनल पॉलिसीज असतील त्याच्यावरती, म्हणजे NGSS असेल तर NGSS मधलं तुम्ही काही प्रयोग केले असेल, काही तुमच्या शाळांमधनं तुम्ही राबवलं असेल, त्याचे अनुभव शेअर करणे आणि त्यातून इतरांना माहिती होणे आणि किंवा इतरांचे अनुभव आपल्याला माहिती मिळणे, ही जी प्रक्रिया आहे ही खूप चांगल्या प्रकारे तिथे घडून येते. थोडासा प्रयत्न आपल्याकडे झाला, त्याच्यामध्ये मला असं वाटतं कुंभार सर आणि आमची सर्वप्रथम ओळख तिथेच झाली. ती ती म्हणजे आपल्या इकडे नॅशनल सायन्स टीचर कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज केल्या जातात. सुरुवातीला DST ते करायचं, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या वतीने ते व्हायचं. आजही त्या होत आहेत, परंतु त्या कोरोनाच्या याच्यामुळे थोडं हे झालं. परंतु तो इव्हेंट एवढा मोठा होत नाही किंवा तिथे ज्या पद्धतीने अकॅडमिक आणि सपोर्टिंग टीचरच्या दृष्टीने ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे, त्या गोष्टी थोड्या अजून आपल्याकडे होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जो फंडिंग हवा आहे, फायनान्शियल सपोर्ट जो हवा आहे, तो मिळणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत विज्ञान शिक्षणाच्या दृष्टीने. कारण काय आहे की शिक्षकांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे अनुभवाचं आदान प्रदान करण्याच्या दृष्टीने. त्यांचे उपक्रम, त्यांच्या काही अडचणी ह्या समजून घेण्याच्या दृष्टीने, अकॅडमिक अडचणी म्हणते मी. त्यानंतर त्यांना अधिक माहिती अपडेट होण्याच्या दृष्टीने किंवा काय घडामोडी चाललेल्या आहेत, पॉलिसीज काय आहे, संशोधन काय आहे त्या संदर्भातलं, त्याची माहिती व्हायला पाहिजे. आणि वेगवेगळे जे काही प्रयोगांचं साहित्य असेल किंवा नवनवीन काही मॉडेल्स असतील किंवा एक्सपेरिमेंट्स असतील त्याच्या संदर्भातली माहिती होणं सुद्धा गरजेचं आहे. मलेशियामध्ये सुद्धा काही अंशी काय म्हणूया की कौशल्यावरती डुईंग सायन्स डुईंगवरती भर जास्त आहे. त्यांच्या जे नॅशनल एज्युकेशन फिलॉसॉफी आहे, त्यांचं जे काही धोरण आहे त्याच्यामध्ये तिथे सुद्धा म्हणजे काय म्हणूया एक स्पर्धेपेक्षाही ज्ञान आणि कौशल्य यावरती भर देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांचे वेगवेगळे आयोग आहेत, विज्ञान शिक्षण विषयाच्या संदर्भातले त्यांची पुस्तकं सुद्धा पाहण्यासारखी आहे. परवाच्याच दिवशी माझे एक तिथले मित्र त्यांनी एक मला पुस्तक पाठवलं आणि त्या पुस्तकामध्ये बघत असताना सहज जाणवलं की किती चांगल्या पद्धतीने त्यांनी संकल्पनांची मांडणी केली आणि संकल्पनांची मांडणी करत असताना त्याच्यावरती त्याचं आकलन होण्याच्या दृष्टीने, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं असेसमेंट होण्याच्या दृष्टीने खूप चांगला प्रयत्न, नवीन शब्द, कठीण शब्द असेल त्याचा अर्थ सांगण्याच्या दृष्टीने, म्हणजे पाठ्यपुस्तकाची मांडणी ही सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर सरांनी जसा उल्लेख केला तसा वेगवेगळ्या देशांमध्ये जिथे जाण्याची संधी मिळाली, सिंगापूर तर नक्कीच, म्हणजे जसं फिनलँड, युरोपमध्ये फिनलँड एक प्रगत असं समजलं जातं.
त्याप्रमाणेच आपल्याकडे सिंगापूर आहे, कोरिया, सिंगापूर या देशांमध्ये सुद्धा आज स्टेम एज्युकेशन, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग्स आहे, लर्निंग बाय डुईंग, नंतर प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग, ह्या वेगवेगळ्या कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचचा वापर करताना ही सर्व मंडळी दिसून येते. थायलंडमध्ये सुद्धा या पद्धतीचा ते विचार करतात, म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि तिथे त्यांचे जर्नल पण स्टेम एज्युकेशनच्या वरती त्यांनी जर्नल पण अनेक ठिकाणी त्यांच्या शाळांमधनं पाहायला मिळतं. फिलिपाईन्समध्ये सुद्धा आम्ही जेव्हा गेलो होतो आणि मला असं वाटतं की रयत विज्ञान परिषदेच्या निमित्ताने कुंभार सरांना सुद्धा फिलिपाईन्सला आणि सिंगापूरला भेट देण्याची संधी मिळाली होती. त्या दरम्यान सुद्धा त्यांना असं लक्षात आलं असेल की तिथे जे विज्ञान विषयक कार्य करणारे संस्था आहे ते शिक्षकांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करतात, त्यातून शिक्षकांना अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न करतात आणि विद्यार्थी सुद्धा जास्तीत जास्त हँड्स ऑन, त्यांना साहित्य वापरण्याची मुभा तिथे दिल्या जाते. याचप्रमाणे मॉरिशियसमध्ये सुद्धा मॉरिशियस इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन जी आहे तिथली, ते सुद्धा लोक वेगवेगळा विज्ञानाविषयीचा जो अभ्यासक्रम त्यांनी तयार केला तो सुद्धा अभ्यासक्रम मला पाहायला संधी मिळाली, त्याच्यात थोडंसं त्यांचा रिव्ह्यू करण्याची संधी मिळाली. तिथे सुद्धा मला असं जाणवलं की संकल्पनांची मांडणी खूप नीट असणं गरजेचं आहे पाठ्यपुस्तकामधनं, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना खूप चांगल्या रीतीने होतो. आणि हे जे युरोपियन देश आहे, स्वीडन असेल किंवा सायप्रस आणि हे सगळे हे प्रगत देश आहेत आणि इथे नक्कीच स्टेम एज्युकेशनवरती खूप मोठ्या प्रमाणावरती भर दिला गेलेला आहे. आपल्याला आपल्या देशाच्या दृष्टीने 21व्या शतकाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं गोष्टी ह्या समजून घेतल्या पाहिजेत. कारण काय की आपल्याकडे ट्रेन इन इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स अँड सायन्स स्टडी टीम्स, प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट, पिसा परफॉर्मन्स, पिसाचा आणि टीमचा आता पण हातात पिसाच्या संदर्भात काही शाळांमधनं प्रयोग चालू झालेले आहे, काही ठिकाणी टीमचं कार्य आहे. ह्या दोन या परीक्षांवरनं, ह्या दोन ज्या काही टेस्ट होतात यावरनं अनेक देशांमध्ये त्या देशामधली विज्ञान, गणित आणि इतर विषयामधलं विद्यार्थी स्थितीचा आढावा घेतला जातो. या परीक्षांच्या संदर्भात अनेक देशांमध्ये जिथे त्याचा मोठ्या प्रमाणात यश मिळतं त्या देशांमध्ये सुद्धा टीका होते की यातून आपण काय हे करत आहोत. मतभेद तर नक्कीच असणार आहे, जिथे वेगवेगळ्या विचारसरणीचे मंडळी आहेत, परंतु त्या मतभेदामधनं एक काय म्हणूया कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी घडणं गरजेचं आहे, जेणेकरून अभ्यासक्रम जास्तीत जास्त चांगला कसा होईल, त्याच्यामध्ये कोणकोणते बदल करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांचे आपल्या देशातील परिस्थिती लक्षात घेता आणि भावी जे काही बदल होत आहेत जगभरामध्ये, कारण की आपल्याला जगभरातले बदल लक्षात घ्यावे लागतात आणि त्यानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगतीचा जो वेग आहे त्यानुसार आपल्याला काय काय बदल करावे लागणार आहेत याचा आढावा घेतला जातो. आणि त्यामध्ये विज्ञान शिक्षक संघटना असतील, वेगवेगळ्या संशोधन संस्था असतील, त्यानंतर तेथील काय म्हणूया गव्हर्नमेंट असेल, या सर्वांना तिथे विचारात घेतला जातो आणि त्यातून ते अभ्यासक्रम, वेगवेगळ्या अध्यापन पद्धती, त्याच्यासाठी लागणारं फायनान्शियल प्रोव्हिजन, ह्या अनेक बाबी तिथे ते करत राहतात आणि त्या गरज काय, देशाची इंडस्ट्रीची गरज काय आहे किंवा विद्यार्थ्यांच्या काय गरजा आहेत आणि देशाच्या गरजा काय आहेत आपल्या, याचा विचार करत ते त्याच्यामध्ये बदल करत राहतात. आणि आता मगाशी सांगितलं तसं आपल्या असं लक्षात येईल आणि याच्यानंतर काही 2 दिवस अजून काही व्याख्यान आहेत ज्याच्यामध्ये विज्ञानामधल्या वेगवेगळ्या अध्यापन पद्धती, त्यानंतर विज्ञानामध्ये अजून नवीन काय काय करता येऊ शकते, प्रयोग, कृती, ॲक्टिव्हिटीज कशा पद्धतीने दाखवल्या या संदर्भात काही चर्चासत्र आहेत अजून आणि त्यामध्ये नक्कीच या गोष्टीचा उल्लेख केला जाणार आहे. परंतु आपल्याला असं लक्षात येतं की सध्या जो करंट ट्रेंड आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर तर आहे, त्याच्यामध्ये पॉवर पॉईंट असेल, ॲनिमेशन असेल, सिम्युलेशन असेल, ऑनलाईन रिसोर्सेस असतील, व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन असेल, नंतर व्हर्च्युअल रियालिटी असेल किंवा आर्ग्युमेंटेड रियालिटी असेल, ह्या अनेक बाबींचा समावेश आज सर्वत्र केला जातो. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असेल, टीचर डायरेक्टेड काही लर्निंग असेल,
काही विद्यार्थ्यांना काही प्रोजेक्ट्स असतील, स्टुडंटनी काही केलेलं संशोधन असेल, ह्या बाबींचा सुद्धा आज अनेक देशांमधनं याचा उपयोग केला जातो. आणि याशिवाय काही बाबी इंडिजिनियस ज्या बाबी आहेत त्याचाही वापर अनेक ठिकाणावरून केला जातो. म्हणजे माझ्या सभोवताली काय उपलब्ध आहे, माझ्या सभोवताली निसर्ग आहे. मी आदिवासी आश्रमशाळांमधनं एक विज्ञान शिक्षक म्हणून कार्य करतो. प्रचंड जैविक विविधता माझ्या आजूबाजूला लाभलेली आहे. त्याचा मला उपयोग करून घेता येईल का? ठीक आहे, माझ्याकडे तंत्रज्ञान नाही आहे त्या भागामध्ये, दुर्गम भागामध्ये, परंतु माझ्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा मला काही उपयोग करून घेता येईल का? किंवा माझ्या गावामध्ये खूप उत्कृष्ट काही गोष्टी बनवणारे व्यक्ती आहेत, त्यांचा काही उपयोग करून घेता येईल का? कारण काय की मला शेवटी काय कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात करून द्यायची आहे, त्यांनी ती शिकावी असा माझा प्रयत्न आहे आणि त्यांना त्या विषयाबद्दल गोडी निर्माण व्हावी. तर इथे आपल्याला दोन्ही प्रकारचा विचार करावा लागतो विज्ञान शिक्षणामध्ये. आणि या स्टेमचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण का स्टेम म्हणजे काही फार वेगळं नाही आहे की एखादी संकल्पना एखाद्या विषयामधली आपण जेव्हा घेतो तेव्हा ती संकल्पना अनेक विषयाशी संबंधित असते, ती अनेक विषयाला स्पर्श करून जात असते. हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की आपल्या आजच्या सेशनमधनं आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात आल्या असेल की वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करत असताना किंवा विज्ञान शिक्षण वेगवेगळ्या देशांमधलं समजून घेत असताना तेथील राष्ट्रीय धोरण काय आहे किंवा त्या देशाचा विज्ञानामधनं कोणत्या बाबींवरती, कोणत्या कॉम्पिटन्सीज किंवा स्किलवरती त्यांनी भर दिलेला आहे की जेणेकरून ते अपेक्षित आहे. त्यानंतर तेथील आराखडा कसा आहे आणि कोणत्या पद्धतीचा अध्यापन पद्धतीचा तिथे विचार केला गेलेला आहे, या बाबी आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरतात. आणि या बदलत्या काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने आपल्याला हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आपल्याला विज्ञान शिक्षणामध्ये ज्ञानाबद्दल, अचूक ज्ञानाबद्दल, वैज्ञानिक साक्षरतेसोबतच विविध कौशल्य, विविध क्षमतांचा विकास करण्याच्या दृष्टीने अधिकाधिक प्रयत्न करावा लागणार आहे. आणि मला खात्री आहे की आपण सर्व हे कार्य अधिकाधिक चांगल्या पद्धतीने करूया. हाय, धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. कुंभार सर, थँक्यू. धन्यवाद सर. स्क्रीन तुमचा हे करा आणि तुम्ही जरा व्ह्यू. तुमचा व्हिडिओ सर. व्हिडिओ बंद होता का माझा आधीपासून? हा, तुमचा व्हिडिओ बंद होता. हो, एका बाजूलाच हे केलं होतं. हा, धन्यवाद सर. एक प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न आहे वेळ आणि विद्यार्थी संख्या याच्या संदर्भात आहे. बाहेरच्या देशांमध्ये जसं केलं जातं तसं आमच्याकडे विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते, तर त्याच्याबद्दल एक प्रश्न आलेला आहे. त्याच्याबद्दल आपलं म्हणणं जरा मांडावं. हो, विद्यार्थी संख्या जास्त. मगाशी मी जेव्हा आफ्रिकेमधलं विज्ञान शिक्षणासंदर्भात बोलत होतो तेव्हा मी थोडासा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याकडे सुद्धा काही शाळांमधनं, आता आमच्या संस्थेच्या बाजूला जी शाळा आहे ओमिवा विज्ञान शिक्षण केंद्राच्या, तिथे साधारण एका वर्गामध्ये 65 ते 70, काही ठिकाणी 72-75 मुलं आहेत काही वर्गांमध्ये. तर ही विद्यार्थी संख्या नक्कीच शिक्षकांना, विज्ञान शिक्षकांना प्रामुख्याने प्रयोग दाखवत असताना किंवा काही गट करत असताना थोडी अडचणीची ठरते. आणि त्या क्लासरूम मॅनेजमेंट हा एक मोठा विषय येतो. विज्ञान शिक्षकाला वर्गात सुद्धा पूर्ण 4ही बाजूला फिरता येत नाही. तर अशा परिस्थितीत काय करायचं, एक मोठं आव्हान आपल्या समोर असतं. जसं मी मगाशी सांगितलं की जिथे जिथे ज्या देशांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे तिथे ते विज्ञानाच्या संदर्भात काही कृती करायची असेल किंवा काही प्रकल्प असतील ते गट करतात, बॅचेस करतात आणि बॅचेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळे टास्क देऊन, म्हणजे आज जर एक बॅच प्रयोगशाळेमध्ये, त्यांच्या प्रयोगशाळेत समजा 20 ते 25 विद्यार्थी प्रयोग करू शकत असतील तर ती बॅच 20 ते 25 विद्यार्थ्यांची बॅच प्रयोग करत असते.
दुसऱ्या बॅचला दुसरा टास्क दिलेला असतो, काहीतरी प्रोजेक्ट दिलेला असतो किंवा काहीतरी टीमवर्क दिलेलं असते, ते त्याच्यावरती काम करत असतात. आणि तिसरी बॅच जी काही आहे त्यांना काहीतरी असाइनमेंट किंवा काहीतरी कार्य दिलेलं असतं. अशा पद्धतीने ते विद्यार्थ्यांना एंगेज ठेवणे हा एक त्यांचा प्रयत्न असतो. मला असं वाटतं की आपल्याला असे वेगवेगळे स्थानिक समस्या आपल्याला चांगल्या रीतीने माहिती असतात, स्थानिक स्वरूप माहिती असते, ते लक्षात घेता आपल्याला या सगळ्यांचा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. हे मोठं आव्हान आहे, मला माहिती आहे, याची कल्पना आहे आपल्याकडे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की चांगला प्रश्न होता. दुसरी एक. नमस्कार, मी डॉक्टर वंदना जाधव मालावडे, प्राचार्य आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन. आमच्या महाविद्यालयामध्ये आपण जसं विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा यासाठी आपली चर्चा झाली. त्यामध्ये आम्हाला जसं लॅबोरेटरी अटेंडंट नाहीत आणि तसं आमच्या महाविद्यालयाही नाही, त्यामुळे आम्ही गेले अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 15 ते 17 वर्ष आम्ही एक प्रयोग करतो. तो प्रयोग असा आहे की आमच्या विज्ञानाचे जे विद्यार्थी शिक्षक असतात तर त्यांना मी आवाहन करते आणि त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या मधले जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना एकत्र करते, त्यांना ट्रेनिंग देते. म्हणजे त्यांना प्रथम लॅबोरेटरी दाखवते, ज्याला आता आम्ही रिसोर्स सेंटर म्हणतो, आणि लॅबोरेटरी दाखवून त्याच्यामधलं जे साहित्य आहे, वेगवेगळे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे सगळं साहित्य आहे, मॉडेल्स आहे, त्या सगळ्यांची माहिती त्यांना करून देतो. मग ते आमच्या इतर विद्यार्थ्यांना देखील ती माहिती करून देतात आणि त्यामध्ये त्यांना मग लॅबोरेटरीमधलं साहित्य देणं, घेणं, काही प्रयोग असतील तर ते प्रयोग त्या मुलांच्या सोबत ते करतात, एकमेकांशी माहिती शेअर करतात. तिथं इंटरनेटचे सोर्सेस पण आहेत, आम्ही तिथं इंटरनेटला ते सर्च करतात आणि तिथं काही रिसोर्स मटेरियल देखील तयार करतात, प्रोजेक्ट्स करतात त्याच्यामध्ये. आणि मग वर्षाच्या शेवटी जेव्हा आता 2 वर्षांचा कोर्स आहे, पण वर्ष झाल्यानंतर आम्ही त्यांना लॅबोरेटरी मॅनेजमेंट ट्रेनिंगचा कोर्स केल्याबद्दल लॅबोरेटरी मॅनेजमेंट केल्याबद्दल आम्ही त्यांना एक सर्टिफिकेट. एक गोष्ट अशी आहे की आपल्याला लॅब असिस्टंट आणि शिपाई नाहीत, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय येते माहित नाही, परंतु त्याच्या संदर्भात बाहेरच्या देशांमध्ये कसं केलं जातं? लॅब असिस्टंट असतो किंवा शिपाई असतो शाळेमध्ये वेळेला. आता ज्या काही देशांमध्ये शाळा भेटी करण्याची संधी मिळाली, तिथल्या प्रयोगशाळा पाहण्याची संधी मिळाली, तिथे मला त्या शिक्षकांसोबत म्हणजे एखादं दुसरं व्यक्ती दिसलेत. आता तिथे काही ठिकाणी ते सायन्स डेमॉन्स्ट्रेटर म्हणतात किंवा असिस्टंट टीचर म्हणतात किंवा सपोर्टिंग टीचर असं म्हणतात. असे ते वेगवेगळे त्यांच्याकडे ते शब्दप्रयोग वापरतात त्याच्यासाठी. तर आपल्याकडे सायन्स साठी मला असं वाटतं लॅबोरेटरी असिस्टंट असणं गरजेचं आहे. जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विज्ञान शिक्षणावरती जर आपल्याला जो काही पैसा किंवा फायनान्शियल प्रोव्हिजन होणार आहे त्यामध्ये त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करणं गरजेचं आहे. कारण काय की लॅबोरेटरी असिस्टंट खूप गरजेचं आहे. ते खूप चांगल्या पद्धतीने केवळ प्रयोगशाळाच मेंटेन करत नाहीत, तर वेगवेगळे प्रयोग सुद्धा डिझाईन करतात. काही वेळा ते प्रयोग सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवतात. तरी एखाद्या वेळेस विज्ञान शिक्षक दुसऱ्या एका गटासोबत असेल तेव्हा ती व्यक्ती ते कार्य करत असते, विद्यार्थ्यांना एक सपोर्ट असतो. मला असं वाटतं की प्रयोगशाळा सहाय्यक शाळांमधनं असणं खूप गरजेचं आहे आणि शासनाने त्या संदर्भात अतिशय सिरियसली विचार करण्याची गरज आहे. आता काही ठिकाणी असेही प्रयत्न केले जातात की विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रयोगाची मांडणी केल्या जाते. काही विद्यार्थ्यांना प्रयोग मांडणी करायला आवडते, काही विद्यार्थ्यांना प्रयोगात साहित्य हाताळायला आवडतं, काहींना प्रयोग करून दाखवणे आवडतं, काहींना प्रयोगाची निर्मिती करणे आवडते. तर असं आपल्याला हा सुद्धा अजून एक मार्ग आहे, परंतु त्याला काही मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागातून काही गोष्टी शक्य आहेत. ते काही शिक्षक आजही काही शाळांमधनं तो प्रयत्न करत आहेत. धन्यवाद सर. आपण सगळ्या जगाची सैर घडवून आणली आणि आमच्या विज्ञान अध्यापकांना एक नवीन जगात कोणकोणत्या पद्धतीनं चाललेलं आहे विज्ञान शिक्षण त्याच्या संदर्भात माहिती दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. त्याचबरोबर आझाद कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर वंदना जाधव, विज्ञान अध्यापक संघाचे खोले सर, निकम सर आणि त्याचबरोबर इतर अनेक जिल्ह्यातनं
शिक्षक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्या सर्वांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. आपलं विज्ञानातलं योगदान आम्हाला आपण सांगितलं की प्रत्येकानं फॅसिलिटेटर म्हणून काम करावं आणि लर्नर सेंटर्ड असावं. तर आम्ही सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही सर्व शिक्षक लर्नर सेंटर्ड विज्ञान शिकवण्याचा प्रयत्न इथून पुढे करू. पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो. देशमुख सर होमी भाभा सायन्स सेंटरमध्ये आहेत. तिथल्या अनेक गोष्टी आपल्याला नेहमी परिचित करून देत असतात. सरांची संपर्क साधायचा असला तर होमी भाभा सायन्स सेंटरवर सर तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि होमी भाभा सायन्स सेंटर हे विज्ञान शिक्षणामध्ये आपल्याला उपयोगी असं काम करतंय. पुन्हा एकदा सरांचं मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज विज्ञान शिक्षकांसाठी ऑनलाईन चर्चासत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी आजचे प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक माननीय डॉक्टर नरेंद्र देशमुख सर, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई यांनी अगदी सोप्या आणि ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला नवीन शैक्षणिक धोरण आणि विज्ञान शिक्षण याच्यावरती सखोल असे मार्गदर्शन केलेले आहे. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थी संख्या, सेल्फ लर्निंग, परदेशातील प्रयोगशाळा याविषयी सुद्धा आपल्याला सखोल अशी माहिती या ठिकाणी दिलेल्या आहे. त्यांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉक्टर वंदना जाधव नलवडे मॅडम, प्राचार्या, आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा, तसेच श्री संभाजी डुबे सर, विज्ञान गणित अध्यापक मंडळ, त्याचबरोबर संयोजक रयत विज्ञान परिषद डॉक्टर सुधीर कुंभार, सातारा जिल्हा विज्ञान शिक्षक संघ याचे सर्व पदाधिकारी, निकम सर, सहभागी सर्व विज्ञान शिक्षक बंधू भगिनी, तसेच सांगली, सातारा, बीड, कोल्हापूर, नगर, कोकण या विभागातील सर्व शिक्षक संघटना, हे सर्वजण विज्ञान शिक्षक बंधू भगिनी या चर्चासत्रासाठी या ठिकाणी सहभागी झाले होते. या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. तसेच 10 तारखेला आपल्याला सर्वांना माहीतच आहे, विज्ञान कौशल्य विकसन, लर्निंग बाय डुईंग याचे मार्गदर्शन, तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉक्टर राजेंद्र कुंभार, प्राचार्य, जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर, हे आपल्याला या ठिकाणी लाभणार आहेत. त्याचबरोबर 11 तारखेला विज्ञान अध्यापनातील नव्या पद्धती या चर्चासत्रामध्ये डॉक्टर वंदना जाधव नलवडे मॅडम या सहभागी होणार आहेत. त्या आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन येथील प्राचार्या आहेत. तर या दोन्हीही चर्चासत्रांना आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करत आहे. धन्यवाद. यानंतरची पुढील सूत्रे मी डॉक्टर सुधीर कुंभार सर यांच्याकडे देत आहे.